लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500चा हप्ता आजपासून जमा होणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या कोल्हापूर दौरा. कोल्हापुरात शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा. गटप्रमुख, बूथ प्रमुख आणि शाखा प्रमुख उपस्थित राहणार. काँग्रेस नेत्यांची दुपारी 3 वाजता महत्त्वाची बैठक. बैठकीत राज्यातील परिस्थिती, आगामी निवडणुकांबाबत चर्चा होणार. आगामी नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार. नागपूरमधील बुटीबोरी उड्डाणपुलावर चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी प्रहारच्या 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. नागपूरच्या बुटीबोरी पोलीस स्थानकात गुन्हे दाखल. मुंबईतील 26/11 हल्ल्याचा खटला 7 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू जुंदालला गोपनीय कागदपत्र देण्याचा आदेश हायकोर्टाकडून रद्द. दिल्ली पोलीस, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये शिंदेंची सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विविध भागातील ऊस वाहतूक रोखली. दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही असा इशारा. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात महिलाही सामील. कोल्हापूरच्या शिरोळ तहसीलदार कार्यालयावर ऊस दरासाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल 3700 रुपयांहून अधिक देण्याची मागणी. छत्तीसगडमध्ये प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांच्या विरोधात सिंधी समाज आक्रमक. अमित बघेल यांच्या प्रतिमेला चप्पल मारत जोरदार घोषणाबाजी. सिंधी समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध.